नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम गुरु या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, भारत सरकारकडनं म्हणजेच केंद्र शासनाची एक सर्वात मोठी भरती रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डकडनं जाहीर करण्यात आलेली आहे आणि ती आहे RPF रेल्वे पोलीस फोर्समध्ये कॉन्स्टेबल पदाची जी काही भरती आहे ती भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, त्याचं नोटिफिकेशन आलेलं आहे. एकूण ज्या जागा आहेत त्या जागा तुमच्या 4000पेक्षा जास्त जागा आहेत आणि फक्त 100 रुपये फी आहे. विद्यार्थी मित्रांनो, 100 रुपये फी भरून तुम्ही रेल्वेमध्ये कॉन्स्टेबल या पदावरती तुम्ही नोकरी करू शकणार आहात. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जी काही RPF पदाची जाहिरात आलेली आहे ती जाहिरात आपण बघणार आहोत. त्या अगोदर जे विद्यार्थी नवीन असतील ते सर्व तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. त्यासोबत तुम्ही ही माहिती इतर व्हिडिओसोबत जास्त शेअर करायची आहे व व्हिडिओला लाईक करायचं आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड RPF 02/2024 हा नंबर आहे तुमच्या नोटिफिकेशनचा. तर तुम्ही इथे बघू शकता. ओपनिंग डेट ॲप्लिकेशन म्हणजेच 15/4/2024 रोजी हे नोटिफिकेशन आलेलं आहे. इथनं तुम्हाला फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे. क्लोजिंग डेट ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन 14/5/2024 म्हणजे फॉर्म भरण्याची डेट कधी आहे तर 15 म्हणजे आजपासूनच फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे 15 एप्रिलपासून आणि तुम्ही 14 मेपर्यंत फॉर्म भरू शकणार आहात. स्टार्टिंग डेट आणि फॉर्मची एंड डेट इथे देण्यात आलेली आहे. तर बघा, कॉन्स्टेबल ही पोस्ट आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला लेवल 3चा जो इनिशियल असणार आहे ते 21,700 हा तुमचा ग्रेड पे असणार आहे. तुमचं एज लिमिट जे असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, ते एज लिमिट असणार आहे तुमचं 18 ते 28 वर्षापर्यंत जे असणार आहे ते याच्यामध्ये फॉर्म भरू शकणार आहात. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही नोटिफिकेशन जर बघितलं, नोटिफिकेशन जवळपास 24 पानाचं नोटिफिकेशन आहे विद्यार्थी मित्रांनो. तर या नोटिफिकेशन तुम्हाला सर्व माहिती डिटेलमध्ये देण्यात आलेली आहे. हे नोटिफिकेशन आपण आपल्या एक्झाम गुरु टेलिग्राम चॅनलवरती आपण टाकलेलं आहे. तर तुम्ही जर जॉईन केलं नसेल तुम्ही लवकरात लवकर आपल्या एक्झाम गुरु हे टेलिग्राम पेज तिथे काय करायचे जॉईन करायचं आहे. लिंक तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. तर बघा, तुमचं एज लिमिट जे आहे ते एज लिमिट तुमचं असणार आहे किती 18 ते 28 वर्ष व तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्हाला तिथे रिलॅक्सेशन एजमध्ये मिळणार आहे. तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन काय पाहिजे बघा. तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कॉन्स्टेबल या पदासाठी तुम्हाला 10वी पास असणं आवश्यक आहे. 10th पास ऑर इक्विवलेंट फ्रॉम द रिकॉग्नाइज बोर्ड म्हणजे 10वी पास असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी भरती प्रक्रिया आलेली आहे. तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन असणार आहे. आता एक्झाम फी किती असणार आहे बघा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ऑल कॅन्डिडेट जनरल कॅटेगरीमध्ये जे कॅन्डिडेट असतील त्या कॅन्डिडेटसाठी तुम्हाला 500 रुपये फी भरायची आहे. पण विद्यार्थी मित्रांनो, 500 रुपये फी भरल्यानंतर तुम्ही एक्झामला अपियर झाल्यानंतर त्याच्यामधील 400 रुपये फी जी आहे ही तुम्हाला रिफंड केली जाणार आहे. म्हणजे 100 रुपये तुमच्याकडनं फक्त एक्झाम फी घेतली जाणार आहे. 100 रुपये तुम्हाला एक्झामची फी असणार आहे. सुरुवातीला भरताना तुम्हाला 500 रुपये भरायचे आहेत व तुम्ही एक्झामला बसल्यानंतर तुम्हाला 400 रुपये तुमचे काय होणार आहेत परत मिळणार आहेत, ते रिफंड होणार आहेत. आता तुमची जी प्रोसेस असणार आहे ती रिक्रुटमेंट प्रोसेस कशी असणार आहे, तुमची सिलेक्शन पद्धत काय असणार आहे बघा. तर बघा, तुमची CBT 1 म्हणजे CBT एक्झाम होणार आहे. कॉम्प्युटर बेस्ड ऑनलाईन एक्झाम तुमची होणार आहे आणि फक्त एकच एक्झाम असणार आहे तुमची, ऑनलाईन एक्झाम असणार आहे. ती एक्झाम तुम्ही पास झाल्यानंतर तुमची फिजिकल इफिशियन्सी टेस्ट म्हणजे तुमचं ग्राउंड असणार आहे, तुमचं फिजिकल मेजरमेंट असणार आहे व ते झाल्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असणार आहे. म्हणजे जे विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करत आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी किंवा जे वेगवेगळ्या भरती प्रक्रियेमध्ये तयारी करत आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी ही भरती प्रक्रिया पण अतिशय महत्त्वाची संधी आहे. तर तुम्हाला कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट पण असणार आहे, CBT ऑनलाईन एक्झाम व तुमचं तिथे शारीरिक चाचणी पण तुम्हाला तिथे द्यायची आहे व त्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होऊन तुमचं तिथे सिलेक्शन होणार आहे. जी तुमची ऑनलाईन एक्झाम होणार आहे त्या ऑनलाईन एक्झाममध्ये तुम्हाला 90 मिनटामध्ये तुम्हाला 120 प्रश्न तिथे सोडवायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला एका प्रश्नाला 1 मार्क तिथे असणार आहे आणि तिथे तुम्हाला
निगेटिव्ह मार्किंग ही तुमची 1/3 असणार आहे. लक्षात ठेवायचे 1/3 ही तुमची निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. लक्षात ठेवा निगेटिव्ह मार्किंग आहे. याचा जो सिलेबस आहे या सिलेबसवरती आपण डिटेलमध्ये परत एक नवीन व्हिडिओ बनवणार आहोत. तर तुम्ही आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे, बेल आयकॉन दाबायचे, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लगेचच मिळून जाईल. आता फॉर्म कसा अप्लाय करायचा बघा विद्यार्थ्यांनो. तर इथे लिस्ट ऑफ RRB म्हणजे RRB जे आपले रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड आहे त्या बोर्डची लिस्ट तुम्हाला दिलेली आहे. तुम्हाला कोणत्या बोर्डमध्ये अप्लाय करायचं आहे त्या बोर्डच्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला ऑनलाईन फॉर्म तिथे भरायचा आहे. तर बघा जर तुम्ही इथं बघितलं आपलं तर इथं मुंबई हा विभाग आहे. तर मुंबई विभागामध्ये तुम्ही याच्यावर जाऊन तुम्ही इथे फॉर्म भरू शकता, किंवा तुम्हाला जर इतर कुठल्याही विभागामध्ये फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही त्याच्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. तर बघा मुंबई या RRB सेक्शनची जी लिंक असेल ती लिंक तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. आणि विद्यार्थी मित्रांनो ही जी काही एक्झाम होणार आहे ही वेगवेगळ्या लँग्वेजमध्ये असणार आहे. त्यामध्ये आपली मराठी ही पण लँग्वेज असणार आहे. तुम्ही मराठीमध्ये पण या रेल्वेचा तुम्ही पेपर देऊ शकणार आहात. त्यामुळे तुम्हाला लँग्वेजची कुठलीही अडचण येणार नाही. तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे हे नोटिफिकेशन आलेलं आहे. तर याचा जो नोटिफिकेशन आहे तेही नोटिफिकेशन तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाणार आहे. ज्यांनी जॉईन केलं असेल त्यांनी आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करायचं आहे व तिथनं हे नोटिफिकेशन डाउनलोड करून पूर्ण डिटेल वाचायचे व नंतर फॉर्म भरायला सुरुवात करायची आहे. अतिशय चांगली संधी आहे विद्यार्थी मित्रांनो. कॉन्स्टेबल पदासाठी तुम्हाला 10वी पासवरती ही संधी चालून आलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एवढीच माहितीची होती. धन्यवाद.